मराठी में पढ़ूंगा, थोड़ा सा एडजस्ट कर लेना दोस्तों, थोड़ा इफेक्ट में मारते। प्रिय श्रीमान दादा, दादा सर्वात आधी तुला मनापासून अभिनंदन तू घेतलेल्या BMW साठी. खरं सांगायचं तर ही फक्त कार नाही, ती तुझ्या अथक मेहनतीचं, तुझ्या चिकाटीचं आणि तुझ्या स्वप्न करणाऱ्या जिद्दीचं प्रतीक आहे. दादा तू माझ्यासाठी फक्त एक कॉन्टेंट क्रिएटर नाही आहेस, तू माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन, एक आदर्श आणि खरं सांगायचं तर फॅमिली मेंबरसारखाच आहेस. आजपासून साधारण 4 वर्षापूर्वी मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हापासून रोज तुझ्या स्ट्रीममधून काही ना काही नवीन शिकायला मिळतं. तू फक्त गेम नाही खेळत, तू प्रत्येकाला दाखवतोस की मेहनत आणि सातत्याने काहीही शक्य होऊ शकतं. तू काही नवीन घेतोस, मग ते कार असो, घर असो की कुठलंही यश, तेव्हा ते असं वाटतं की जणू आपणच घेतलंय. तुझ्या BMW व्लॉगपासून खरंच डोळ्यात पाणी आलं, कारण त्यात फक्त आनंद नव्हता, तर आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान होता. आयुष्यात असा दिवस प्रत्येकाने पाहावा जिथे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसेल. तू आम्हाला एक गोष्ट शिकवली आहेस, मेहनत थांबली नाही पाहिजे, स्वप्न मोठं ठेवायचं आणि जे करायचं ते पूर्ण जोमाने करायचं. दादा तुझ्याकडून प्रेरणा घेऊन आज हजारो लोक स्वतःचं आयुष्य बदलत आहेत आणि मीही त्यातला एक आहे. तू फक्त इन्स्पिरेशन नाही आहेस, तू आमच्यासाठी एक बांधिलकी आहेस, जणू एक मोठ्या परिवारासारखी, जिथे प्रत्येक सदस्य तुझ्या प्रत्येक यशात, प्रत्येक पावलात सहभागी असतो. तू स्ट्रीमवर हसतोस, आम्हीही हसतो. तू दुःख व्यक्त करतोस, आम्हालाही वाईट वाटतं. आणि जेव्हा तू काही मोठं साध्य करतोस तेव्हा तो अभिमान आमच्या मनातही तितक्याच ताकदीने उमटतो. हीच खरी लेजंड फॅमिली आहे आणि त्या बांधिलकीचं भाग्य असणं माझ्यासाठी खूप मोठं आहे. खरं तर हे पत्र मी काढलेलं चित्र तुला प्रत्यक्ष भेटून द्यायचा प्लॅन होता, पण तुझ्यापर्यंत पोहोचणं खरंच खूप अवघड आहे. म्हणून ही एक छोटीशी मनापासून विनंती, कृपया हे पत्र वाच आणि चित्र तुझ्या स्क्रीनवर दाखव. तसंच मी या क्षणाचं एक छोटंसं रूप म्हणून इंस्टाग्रामवर एक रील टाकलीच आहे, ती नक्की पहा. दादा ती माझ्या अकाउंटवर आहे @Sumit_draws. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे, आयुष्यभर लक्षात राहील असा एक भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. तू असाच प्रगती करत राहा. तुझी प्रत्येक यशस्वी पायरी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तूच आमचा लेजंड आहेस आणि नेहमी राहशील. जय बांधिलकी. तुझा सुमित सावंत. जय बांधिलकी. बाप रे, मैंने कैसा ड्रामेटिकली पढ़ा ना दोस्तों, इज्जत है कि नहीं मुझे. काटा आला गला, काटा आला, डायरेक्ट काटा आला. ये सब आपका उसका कमाल है, पहले आप लिखते थे ना. काटा लागला. जय बांधिलकी भाऊ. सुमित भाऊ बहुत प्यार, शुक्रिया, बहुत सुंदर बनाया आपने. और जो आपने पत्र लिखा है ना, ये अपने श्रीमान फैमिली के हर एक सदस्य का मन है, ये मैं जानता हूँ. और ये मेरा भी मन है, मैं भी ये सब मानता हूँ. मैं दिल में ये चीज़ें रख के ही जीता हूँ और लड़ता हूँ बिंदास. मैंने YouTube पे सब्सक्राइबर नहीं कमाए हैं, मैंने कोई आम जनता नहीं कमाई है. मेरी एक एक कमाई हुई जनता है ना, वो बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है मेरे लिए. मेरे हर एक वाइट काल में, मेरे जब भी मैं कभी ऐसे दुखी होता हूँ तो तुम लोग के जो मैसेज आते हैं, ये बस घर वाले लोग करते वैसे मैसेज आते हैं, तो शुक्रिया. लेकिन अब अपन एकदम पावरफुल है, ज़्यादा टेंशन नहीं लेते, चिल रहते हैं, एंजॉय करते हैं और अब मचाते ही रहेंगे. जैसे कि आप देख रहे हो पिछले कुछ महीनों में क्या चल रहा है. बाकी जीव है, जीव रहणार. जय बांधिलकी. अब अगला लेटर भी है.